महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्री जय जय राम राम कृष्ण हरे, जय जय राम राम कृष्ण हरे। जय जय राम राम कृष्ण हरे। राघव राजा राम पतित पावन सीताराम। आवाज। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। आवाज आवाज। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 आवाज। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। जय हो। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगत गुरु तुकाराम महाराज की, समर्थ सद्गुरु भानुदास। जय जय रघुवीर समर्थ। भावे विन भक्ति, भक्ति बिन मुक्ति। भावे बिन भक्ति, भक्ति बिन भावे बिन भक्ति, भक्ति भक्ति। भावे बिन भक्ति, भक्ति बिन मुक्ति। बड़े बिन शक्ति बोलू नये, बड़े बिन शक्ति बोलू नये, बड़े बिन शक्ति बोलू नये, बड़े बिन शक्ति बोलू नये। भावे बिन भक्ति, भक्ति बिन भावे बिन भक्ति, भक्ति बिन। कैसे दैवात प्रसन्न त्वरित, उभाराई निवांत शिन सेवा।
गाराहे निवांत शिन शिवाय सायास करीसी प्रपंच दिननिशी सायास करीसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी ज्ञानदेव मने हरि जप करणे ज्ञानदेव धरणे धरणे तुटेल धरणे तुटेल धरणे प्रपंचाचे तुटेल धरणे प्रपंचाचे समर्थ सद्गुरु भानुदास प्रभु रामचंद्र जय जय रघुवीर। महान असा योग तुमच्या आमच्या जीवनातला आहे। मानव देह धारण करून ज्यांनी मानव जन्माचं सार्थक केलं, अंतःकरणातला राम सगळ्या समाजाला दाखवण्याचा ज्यांनी यशस्वी प्रयत्न केला, समर्थ सद्गुरु परमपूज्य भानुदास महाराज यांच्या 23व्या पुण्यस्मरणार्थ तुम्ही आम्ही एकत्रित जमा झालेलो आहोत। बघता बघता 23 वर्ष कधी झाले कळालं नाही। मायेचा हात मस्तकावर ठेवला महाराजांनी आणि प्रत्येकाच्या हृदयातला राम प्रत्येकाला दिसावा हा अट्टहास महाराजांच्या मनातला। अहोरात्र परिश्रम करत करत साऱ्या समाजाला दिशा देण्याचं कार्य करत करत महाराजांनी देह ठेवला। देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी। किंवा तुका मने एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। या न्यायानं मिळालेलं आयुष्य सार्थकी लावण्यासाठी महाराजांची रात्रंदिवस तळमळ होती। समाजाचं उत्थान करण्यासाठी ज्यांच्या मनाच्या ठिकाणी तळमळ असते त्यांना संत असं म्हणतात, हे लक्षात ठेवा। सोपी व्याख्या आहे संतांची। साधूची संतांची व्याख्या काय करावी हे आम्हाला संतांनाच शिकवलं, लक्ष देऊन ऐका। मी आणि माझे आपण विसरे जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर। किंवा अजून पुन्हा सोपं पाहायचं असेल तर, जे का रंजले गंजले त्यासी म्हणे जो, जे का रंजले गंजले त्यासी म्हणे जो, तोची साधू
ओळखावा तोची साधू ओळखावा देव तेथे जावा जे का दया करणे जे पुत्रासी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेऊन प्रत्येक संतांनी कार्य केलं धिंडा धिंडा आणि हे सगळं कार्य करत करत समाजामध्ये जो अंधकार पसरला होता त्या अंधकार दूर करण्याचं कार्य समर्थ सद्गुरू भानदास महाराजांनी केलं याला निर्दयाचं सार्थक म्हणतात लक्ष देऊन ऐका मानवाचा जन्म प्रत्येकाला मिळाला आणि तळमळीनं सांगतो बाबा हो आयुष्य कमी आहे आम्हाला मिळालेलं आयुष्य कमी आहे त्याचं सार्थक करून घ्या 4 टप्पे आमच्या जीवनाचे आहेत संत कुणाला म्हणायचे अजून शंका आमच्या मनामध्ये शिल्लक आहे महाराज अंगावरचे कपडे हे बाह्य लक्षण आहे कपाळाला गंध हे बाह्य लक्षण आहे डोक्यावर शिंडी हे बाह्य लक्षण आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला व्याख्या सांगितली जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला तळमळीने सांगतात खरं संतत्व काय असेल बघायचं असेल तर एकच बघा समर्थ सद्गुरु भानुदास महाराजांकडे बघा संतत्व लक्षात येईल वेगळं कोणतं संतत्व पाहिजे कुठलाही अट्टास नाही कुठल्याही ऐहिक सुखाची मागणी नाही डिमांड नाही महाराज कुठलाही ऐहिक सुख नाही याला सार्थक म्हणतात नरदेहाचं दया करणे जे पुत्रासी दया 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 तोची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती करोनी सायास शिकविती अरे हृदयामध्ये राम प्रगट करण्यासाठी भानुदास महाराजांनी अहोरात्र तुमच्या आमच्यासाठी यशस्वी प्रयत्न केला आणि किती आनंदाने किती प्रेमानं अरे राम समजून सांगावा कुणी समजून सांगावा तर फक्त समर्थ सद्गुरू भानुदास महाराजांनीच समजून सांगावा आमच्या हृदयातला राम आहे तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम परिभ्रांताची कामू विषयावरी का दिसत नाही महाराज मग करोनी सायास शिकविते तोची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती तुझी भगवंताच्या रंगले गजले त्यासी मने जो आपो तुझी साधू ओळखावा तुझी साधू ओळखावा देव तेथे जावा देव तेथे जावा देव तेथे जावा आम्हाला रामाची जाणीव करून दिली भानुदास महाराजांनी आणि 23वी पुण्यतिथी तुम्ही आम्ही साजरी करतो आहोत आज एकही क्षण आमच्या जीवनातला असा नाही की आम्ही महाराजांना विसरलो विसरण्यासारखं कार्यच नाही महाराज निस्वार्थ भावनेनं प्रभू रामचंद्राचं अंतःकरणातून अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे आणि तुम्हाला सांगू का आजचं अयोध्येतलं राम मंदिर खऱ्या अर्थानं कुणामुळे उभं आहे तर अशा संतांच्या त्यागामुळं आजचं राम मंदिर त्या ठिकाणी उभारले गेले हे लक्षात ठेवा प्रभु रामचंद्र
प्रभु रामचंद्र भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. तुलनात्मक जर चिंतन करायचं असेल तर समर्थांचे श्लोक असू द्या, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग असू द्या, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग असू द्या, प्रत्येक संतांचा एकच विचार आहे. फक्त समजून सांगण्याची पद्धत वेगवेगळी आहे, पण तत्व एकच आहे. सुंदर सांगितलं. 4 गोष्टी पहिल्या चरणामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सांगितल्या. भाव, भक्ती, मुक्ती आणि शक्ती, या 4 गोष्टी लक्षात ठेवा. आणि या 4ची आमच्या जीवनामध्ये गरज आहे महाराज. आम्हाला भक्ती करायची महाराज, तर भक्ती कशी करायची? तर भावे विन भक्ती. आम्हाला मुक्ती प्राप्त करायची महाराज, पण भावे विन भक्ती आणि भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. या परमार्थाच्या पायऱ्या आहेत महाराज. एक एक टप्प्यानं जावं लागतं आम्हाला. ठीक आहे म्हणले महाराज. अभंग अतिशय सुंदर आहे. कुणाचा अभंग आहे? तर संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांचा सुंदर असा अभंग आहे. संतांनी इतकं सोपं केलं तुम्हाला सांगतो. समर्थ रामदास स्वामीनं मनाचे श्लोक आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हे 2 प्रकरणं निर्माण केले. तुम्हाला सांगू का? एकदम थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. कुठल्याही तत्वज्ञानापर्यंत जर तुम्हाला जायचं असेल तर 205 मनाचे श्लोक आणि हरिपाठ पाठ करा. वेगळा परमार्थच करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. फक्त 205 मनाचे श्लोक आणि हरिपाठ एवढे प्रकरणं जर पाठ झाले तर आम्हाला सगळे ग्रंथ कळायला एकदम सोपे जातात. किती सुंदर सांगितलंय बघा. पायऱ्या आहेत या. भावे विन भक्ती. ठीक आहे म्हणले महाराज, आम्हाला भक्ती करायची भावाच्या माध्यमातूनच करायची. भाव म्हणजे काय थोडं समजून सांगा महाराज, कारण आम्हाला भाव सगळे माहिती आहेत. बाकीचे बाजार भाव सगळे माहिती आहेत. सोयाबीनचा भाव किती आहे? सोयाबीनचा भाव किती आहे? कापसाचा? त्याला काय रोज बदलतो महाराज? रोज एक एक आहो. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक. आवक वाढली की भाव कमी. बरोबर आहे ना? हे भाव माहिती आहेत आम्हाला महाराज, पण परमार्थातला भाव थोडा समजून सांगा. ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलं. भाव या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. सोपा एकदम. प्रेम जर असेल तर भक्ती सिद्ध होते, नाही तर भक्ती सिद्ध होत नाही. म्हणून प्रेम हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रेम असणं नितांत गरजेचं आहे. जसं समर्थ सद्गुरू भानुदास महाराजांचं प्रभू रामचंद्राविषयीचं प्रेम होतं, तसं प्रेम. आलं लक्षात? अजून सोपं करून सांगतो. रामकथा चालू आहे इथं. शबरी मातेचं जसं प्रेम होतं प्रभू रामचंद्रावर, त्याला प्रेम म्हणतात. लक्ष्मण भैयाचं जसं प्रेम होतं त्याला प्रेम म्हणतात. सीतामाईचं जे प्रेम होतं त्याला प्रेम म्हणतात. मग मला सांगा, भाव या शब्दाचा अर्थ जर प्रेम असेल, मग आमचं प्रेम कुणावर आहे? तुझं सांग. कुणावर प्रेम आहे आपलं? आपण प्रेम कुणावर करतो? कॉलेजचे मुलं आहेत मला वाटतं, फक्त नाव सांगायला घाबरायलेत. मी सांगतो तुम्हाला, आपण प्रेम कुणावर करतो? जे काही आपलं आहे त्या सगळ्या गोष्टीवर आपलं प्रेम आहे. बरोबर आहे? सोपं उत्तर आहे. जे आपलं आहे त्याच्यावर आपलं प्रेम आहे. बरोबर आहे? आई आपली आहे, वडील आपले आहेत, बहीण आपली आहे, भाऊ आपला आहे, पत्नी आपली आहे, मुलं आपले आहेत. जे जे आपलं आहे त्या प्रत्येकावर आपलं काय प्रेम आहे. बरोबर आहे? मग देव आपला आहे का? तपासून बघा. देव आपला आहे का? जर देव आपला असता तर एकादशीला त्याच्या तोंडाला दाबून पेढा नसता बसविला असता का? एकादशीला पांडुरंग परमात्मा ऑक्सिजनवरच असतात. किती भाव आहे भोळा. पुन्हा म्हणायचा आमचा भोळा भाव. अरे त्याला मुंगळे चावायलेत ना. कुणाला? तुम्ही पेढा चिटकवता, ठीक आहे तुमचा भोळा भाव, पण त्याला नंतर मुंगळे चावतात ना, हे कधी कळलं आम्हाला. काय भाव आहे आमचा? आपल्या जालना जिल्ह्याचं तरी बरं आहे, पण नांदेड जिल्ह्यात फार अवघड आहे माऊली. महिला मंडळ देवाच्या दर्शनाला गेल्या की देवाच्या अंगावर फेकायचं आणि आपल्या कपाळाला हळूच लावायचं. इकडं जालना जिल्ह्यातलं ही पद्धत. देवाच्या अंगावर फेकायचं आणि आपल्या कपाळाला हळू सेंटर सुद्धा हुकू द्यायचं नाही. मी म्हणतो 364 दिवस हेच करा. लक्ष देऊन ऐका. समर्थ सद्गुरू भानुदास महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं तुम्ही एकत्रित जमा झालेलो आहोत. 364 दिवस हेच करा. माझा तुम्हाला अजिबात आग्रह नाही. फक्त एक दिवस सीतामाईला हळूच कुंकू लावा आणि आपल्या अंगावर काय होईल महाराज? डोळ्यात जाईल ना.
हा भाव जोपर्यंत रामाविषयीचा आमच्या मनामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत भक्ती सिद्ध होणार नाही, हे लक्षात ठेवा. तोपर्यंत भक्ती सिद्ध होणार नाही. आमचा भाव आहे मनी नाही भाव, मनी नाही भाव, मने देवा मला पाव. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, मनी नाही भाव, मने देवा मला पाव. देव आशानी भेटायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. मनी नाही भाव, मने देवा मला पाव. म्हणा म्हणा, देव आशानी भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. दगडाचा देव त्याला वडराच भे. म्हणा, दगडाचा देव त्याला वडराच भे. चिखला मातीचा देव त्याला पाण्याच भे. त्यामध्ये लाकडाचा देव त्याला अग्नीच भे. सोन्या चांदीचा देव त्याला चोरीच भे. नोटाचा देव त्याला मोदीच भेव. कुठंतरी घोटाळा झाला होता रे. अहो कमवण्याला भीती नाही हो, तुम्ही किती कमवा पण टॅक्स कशाला बुडवताय. म्हणून नोटाचा देव त्याला मोदीच भेव. शाबास, आता बरोबरच नेतो तुम्हाला. तुकड्या दासाचा देव त्याला भक्तीच देव. बाकी देव कशालाच घाबरत नाही, लक्ष देऊ नाही का. बाकी देव कशालाच घाबरत नाही. भावयुक्त अंतःकरणाने भक्तांनी भक्ती केली की देवाला यावंच लागतं. यावंच लागतं नाही, देवाला करमत नाही. कुठं? वैकुंठात. ज्या सुखा कारणे देव. हार्मोनियमचा आवाज थोडा लहान करा, थोडा थोडा. मला त्रास होतो, मला त्रास होतो. थोडा 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 कमी करा, थोडा किंचित, थोडा थोडा. ज्या सुखा कारणे देव वेडावला. वा वा ज्या सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते संताचे सदन, धन्य धन्य ते संताचे सदन. तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. भावयुक्त अंतःकरणाने भक्ती केली की भगवंताला यावंच लागतं. याची कित्येक दाखले आहेत आणि ते जवळपास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. भागवतात सापडतील, रामकथेमध्ये सापडतील, कुठेही सापडतात. उत्तम दाखले आहेत सगळे. म्हणून ज्या सुखा कारणे भावयुक्त अंतःकरणातून भक्ती केली की भगवंताला यावंच लागतं. ठीक आहे म्हणले महाराज, भाव कळाला, मग भक्ती कशी करावी, भक्ती कशी करावी महाराज. भावयुक्त अंतःकरणातून करावी हे तर कळालं महाराज. पण अजून काही सोपं असेल तर सांगा ना महाराज. याहीपेक्षा अजून काही सोपं असेल तर. काहीच नाही.
भाव मनाच्या ठिकाणी प्रगट झाला की भक्ती आपोआप होत असते. पुन्हा वेगळी भक्ती करण्याची गरजच पडत नाही. कारण प्रेम मनात निर्माण झालं एकदा की पुन्हा वेगळं काही करायची गरज नाही. हे आपलं आहे, हा भाव मनाच्या ठिकाणी निर्माण झाला, पुन्हा वेगळं काहीच नाही. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. एकदा देव आपलासा करून घेतला की बाकी काही करायची गरज नाही. झालं, बाकी काहीच करायची गरज नाही ना. म्हणून सोपं आहे. भक्ती जर करायची असेल तर भावयुक्त अंतःकरणातून करायची. महाराज ठीक आहे महाराज, 2 गोष्टी कळाल्या. आता मुक्त कुणा कुणाला व्हायचे? 2 मिनिटं मी इकडे बघतो, काय हरकत. मुक्त कुणा कुणाला व्हायचे? बरं, मरायचंय कुणा कुणाला? काहीतरी उत्तर द्या कशाचंही. नाही महाराज, आम्हाला मरायचं नाही. तुम्हाला सांगू का, माणसाचं आपलं मरण कधी येणार हे सोपं सांगतो तुम्हाला, एकदम सोपं. आता ओळख आहे आपली म्हणून सांगतो तुम्हाला, नाही तर मी सहजासहजी कोणाला सांगत नाही. आपलं पोट जर चिमटीत बसत असलं तर समजायचं बरेच दिवस जगणार आहे, आणि पोट जर चिमटीत बसत नसलं की समजायचं लवकर मारणार आहे. आता करून बघू नका, घरी गेल्यावर करून बघा. सोपं आहे तुम्हाला. अरे जायचंच आहे एक दिवस, एक दिवस जायचंच आहे. कोण म्हणतं जायचं नाही? मुक्त कुणाला व्हायचं महाराज? मुक्त कुणाला व्हायचं? नीट लक्ष देऊन ऐका. बळे झाला बद्ध घेऊन या छंद, माझे माझे माझे. जीव हा नित्य मुक्त आहे. कोण म्हणतं महाराज? मला सांगा, आई कधी मिळाली आम्हाला? जन्माच्या अगोदर का जन्म झाल्यावर? जन्मानंतर आई मिळाली, जन्मानंतर भाऊ मिळाला. त्याच्या अगोदर जीव नव्हता का महाराज? जीव होतात ना. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, आम्ही बांधून घेतलं. आई माझी, भाऊ माझा, बहीण माझी. नश्वरातलं सगळं माझं 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 करत राहिलो. सगळं माझं माझं म्हणतो आपण. बघा, घर कुणाचं? माझं. बंगला कुणाचा? माझा. बैलजोडी कुणाची? माझी. कार कुणाची? माझी. दारात बांधलेलं कुत्रं कुणाचं? म्हणजे कुत्र्यापर्यंत माझं 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 माझं. त्याला विचारावं मंदिर, तो म्हणतो सार्वजनिक. देव सार्वजनिक केला आम्ही, बरोबर आहे. कसं बघतो महाराज आम्ही? आम्ही याला बांधून घेतलंय, नश्वराला बांधून घेतलंय, शाश्वत बाजूला ठेवलंय. म्हणून आमची फजिती आहे, बाकी काहीच नाही महाराज. जे सत्य आहे त्याच्यापासून आम्ही दूर चाललो. हे तर सत्यच आहे आमचं. जन्म मरणाचं चक्र हे तर आहेच. जातश्री ध्रुवर मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य. ज्या अर्थी जन्माला आलाय त्या अर्थी मृत्यू आहेच. उपजले ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मग आता मुक्त कुणाला व्हायचंय? सोपं सांगतो तुम्हाला. मुक्त कुणाला व्हायचंय? ज्याने बांधून घेतलंय ना त्याला मुक्त व्हायचं. याच्यासाठी काय सांगितलंय आम्हाला? याच्यासाठी आम्हाला शुकनलिका न्याय सांगितला. एक पोपट एका नळीवर बसला होता, नीट लक्ष देऊन ऐका. आणि तो पोपट त्या नळीसोबत फिरू लागला. आता त्याचा भास कसा झाला? या नळीनं मला पकडलंय, हा त्याचा भास झाला. मग एक हुशार पोपट होता. पोपटही 2 प्रकारचे असतात. हुशार पोपट होता. तो हुशार पोपट याच्याजवळ आला आणि त्याच्या कानात सांगितलं, पोपटा पोपटा, नलिकेनं तुला नाही पकडलं, तू नलिकेला पकडलं. देवाने तुला पंख दिलेत, तुला उडता येतं, म्हणून तू नलिकेतून पाय मोकळे कर, तुला उडता येतं, तू उड. हेच आम्हाला सांगितलंय. आकाशी झेप घेरे पाखरा. संतांनी पुन्हा छान सांगितलंय. संकोचोनी कारे झालासी लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. आकाशी झेप घेरे. बदलायचं का? लावायचं का? लावा. वा. आकाशी झेप घेरे पाखरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा, सोनी सोन्याचा पिंजरा.
तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलूप झाली काया हा कुठवर वेड्या घेशी आसरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घर कसले विष समान ज्याला येतं त्यांनी म्हणी जा घर कसले क्या बात है विष समान मोहाचे बंधन द्वारा तुझ आडवितो कैसा उंबरा सोडी किती छान सांगितलंय बघा घर कसले ही तर कारा 4 टप्प्यामध्ये जगायचं सांगितलं महाराज 1 ते 25 ब्रह्मचर्य 25 ते 50 गृहस्थाश्रम 50 ते 75 वानप्रस्थ आणि 75 ते 100 संन्यस्ताश्रमे म्हणून एकच सांगतो तुम्हाला ज्यांचं 50च्या पुढे वय झालं ते घरी जाऊ नका आलं का लक्षात कारण 50 नंतर कोणता आश्रम आहे वानप्रस्थ 51 उजळणी काय सांगते 51 दुसऱ्यांदा सांगते 52 नाही कळालं तर 53 बाकी तुझा तू विचार कर घर कसले आणि ज्या घरामध्ये आम्ही राहतो लक्ष देऊन ऐका कोण चांगलं म्हणलं आम्हाला आजपर्यंत कोण चांगलं तो कोणी असू द्या तबलेवाला असू द्या पेटीवाला असू द्या मृदंगवाला असू द्या शूटिंगवाला असू द्या की कीर्तनकार असू द्या प्रत्येकाच्या बायकोचं एकच वाक्य तुम्हाला काही कळत नाही आणि 100% खरंय जर कळालं असतं तर हिच्याबरोबर लग्न केलं असतं का काय खोटं आहे मला सांगा ना तुम्हाला काही कळत उग गपचूप बसावं काय सांगावं तुम्हाला फार अवघड आहे तुम्हाला वाटतं महाराज तुमचंही तसंच आहे का अहो सगळ्याचं सारखंच आहे कोणाचं उजेडात आहे कोणाचं अंधारात आहे एवढाच फरक आहे हां फरक नाही बघा एवढाच आहे बाकी दुसरा फरकच नाही म्हणून घर कसले ही तर कारा विष समान मोती चारा लहानपणी मित्र म्हणायचे तुला काही कळत नाही लग्न झाल्यावर बायको म्हणते तुम्हाला काही कळत नाही म्हातारपणी आमचीच लेकरं आम्हाला म्हणतात बाबा गुपचूप बसा तुम्हाला काही कळत नाही अरे कळत तरी कधी घर कसले ही तर कारा विष समान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा कधी मुक्त होऊ महाराज आम्ही मुक्त व्हायचंय आम्हाला पण कसं मुक्त होऊ आम्ही बांधून घेतलंय ना मोहाचे बंधन द्वारा तुझ आडवितो कैसा उंबरा सोडी सोन्याचा पिंजरा संसार करत असताना कसंही राहा लोक आम्हाला नावच ठेवणार तुम्हाला सांगतो लोक नावच ठेवणार कसंही वागा तुम्ही सकाळी सकाळी उठून रामाचं दर्शन घ्या भानुदास महाराजाचं दर्शन घ्या गावातल्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्या पुन्हा देवीचं दर्शन घ्या 11 साडे 11 वाजेपर्यंत तुम्ही दर्शन घ्या तरी लोक तुम्हाला नावच ठेवणार करून करून भागला तुम्ही अजून बघा बायकाचं तर इतकं ठरलेलं असतं तुम्हाला तिला काय आता तिला काय धंदाच नाही 2-2 सुना आल्यात तुला होत नाही तिचं हे चालू असते समाजामध्ये बघा तुम्ही कसंही वागा माझा मित्र मला भेटला होता साबळे महाराज बस स्टँडवर आत्ताची गोष्ट आहे एक 15 दिवस झाले असेल आष्टीच्या बस स्टँडवर इंजिनियर होता तो क्लासमेट आहे माझा मला काय सुनील म्हणला हे धोतर तू घातलंस म्हणला हे शर्ट डोक्याला शेंडी बरं तरी दिसतं का रे
वर्गामध्ये जीन्स पॅन्ट घालून यायचा, तू टी शर्ट घालायचा, किती छान दिसायचास त्यावेळेस. म्हणलं असू दे बाबा, आता ह्याच मार्गात आहे मी, ह्या मागे शोभत नाही म्हणला. बायको माझ्या सोबत बरं का. तो मला म्हणाला तू शोभत नाही. मी म्हणलं कोणाला? तुला काही इला, मला संसार कोणासोबत करायचा आहे? हिच्यासोबत. तिला बरं वाटतं, तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणला. बरोबर नाही म्हणलं. काय हुशार होताच म्हणलं तू, असं असतं का म्हणला. हे नाही आपल्याला पटलंच नाही म्हणला. काय म्हणला हे शेंडीन काय धोतर म्हणला. अरे भारतीय पोशाख आहे हो, भारतीय संस्कृतीचं जतन आहे. तुम्हाला सांगतो हे केलं पाहिजे आम्ही. आमचा शिक्षणाला विरोध नाही महाराज, कितीही शिका, भरपूर शिका, आमचा शिक्षणाला विरोध नाही. कारण कम्प्युटर युग आहे, सगळं आलं पाहिजे. मोबाईलसुद्धा चालवता आलं पाहिजे सगळ्यांना. ज्याच्याकडे मोबाईल नाही त्यांनी 40-40 हजाराचा घ्या, मला काय करायचं, पण शिका. आमचं शिकण्याला विरोध नाही, पण आसक्त होऊ नका. लक्ष देऊन ऐका. शिकण्याला विरोध नाही, आसक्त पाहिजेच म्हणजे पाहिजे असं नका होऊ देऊ. एखाद्या जर मोबाईल हरवला तर एक माणूस पागल व्हायची वेळ. कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला, कुठे गेला. अरे थांब ना, सापडेल ना. आसक्त होऊ ना. आमचा शिक्षणाला विरोध नाही, भरपूर शिका. कोण म्हणतं शिकायचं नाही? अरे भरपूर शिकणं म्हणजे हाफचड्डी घातली पाहिजे का? घातली पाहिजे का? खरं सांगा. फॅशन ही आता, मी खोटं सांगत नाही. बाप हाफचड्डीवर, मुलगा जीन्स पॅन्टवर असतो शहरामध्ये, अवघड परिस्थिती. त्याला काय म्हणतात माहिती का तुम्हाला? काय म्हणतात? बडमोरा, गुडघ्यापर्यंत चड्डी. पहिल्यांदा एकच घालीत होता, कोण? दादा कोंडके. तो एक मेला आणि इतके पैदा झाले. लक्ष देऊन ऐका. शास्त्र सांगतो मी तुम्हाला, परपुरुषाची मांडी स्त्रियानं बघू नये, व्यभिचार होतो, व्यभिचार. आपली मांडी दुसऱ्याला दिसली नाही पाहिजे, इथपर्यंत घालायचं लाजा वाटायला पाहिजेत. अहो शिकण्याला विरोधच नाही आमचा. भरपूर शिका, इंग्रजी भरपूर आलं पाहिजे, शिकण्याला विरोध नाही, भरपूर शिका. फक्त माझी एकच आट आहे, भारतीय संस्कृतीचं जतन करत करत शिका, प्रभू रामचंद्राची कृपा होईल. कोण म्हणलंय तुम्हाला भारतीय संस्कृती जपू नका? जपा ना. अहो तो किती हुशार होता माहिती का तुम्हाला? कोण? जो हाफचड्डी घालत होता तो किती हुशार होता माहिती आहे तुम्हाला? एकाच गोष्टीने सांगतो तुम्हाला. वेळ आली बघा तिथं देव करी काय हो, वेळ आली बघा तिथं देव करी काय हो. अडला नारायण धरी गाढवाच पाय, अडला नारायण धरी गाढवाच पाय, अडला नारायण धरी गाढवाच पाय. शिकून लोक झाली सुधारणा भारी, बापाला नेत्यात कोर्टाच्या दारी. हरामी खात्यात तूप आणि रोटी, गरिबाच्या माथ्यावर शेणाची पाटी. बोला गरिबाच्या माथ्यावर. शानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढवाय, कायदा गाढवाय. अडला नारायण धरी गाढवाच पाय. तुम्हाला बरं वाटायले? बरं वाटायले ना? विसरून जातो बोका उंदराला भेटो, खुशीच्या बिळात नागोबा राहतो. देव तरी सारं कसं खपवून घेतो, बायकोची कमाई नवरोबा खातो. पुरुषाच्या जागेवरती दोन्हीकडे महिला आहेत, मध्ये आम्ही 35 चं 50 वर गेलं ना. पुरुषाच्या जागेवरती बसली भारतीय संस्कृती. लक्षात ठेवा मी काय सांगतो तुम्हाला. आमचा विरोध कशालाच नाही, पण भारतीय संस्कृतीचं जतन करा. शिकणं म्हणजे काय? अहो किती जण शिकले आमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, भारताच्या भूमीमध्ये कोण कोण शिकले लक्षात ठेवा. बंधू आणि भगिनींनो, एकच आवाज दिला आणि सगळ्या जगाला जिंकून घेतलं स्वामी विवेकानंदांनी. जिंकलं की नाही? शिक्षण कमी होतं का? बंधू आणि एकाच वाक्यामध्ये एक तरुण मुलगी आली समोर स्वामींच्या आणि विवेकानंदाला म्हणाली, स्वामी काय तुमची वाणी आहे, काय तुमचं तेज आहे, माझी इच्छा आहे तुमच्यासोबत लग्न करायची. त्यावेळेस स्वामी विवेकानंदाने विचारलं, का गं बाई तुझी इच्छा माझ्यासोबत लग्न करण्याची काय? त्यावेळेस ती म्हणली, स्वामी माझं जर तुमच्यासोबत लग्न झालं तर तुमच्यासारखा तेजस्वी पुत्र माझ्या पोटी जन्माला येईल. त्यावेळेस स्वामी विवेकानंदानं जे उत्तर दिलं ते महत्त्वाचं आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले, त्याच्यासाठी लग्न करायची काय गरज आहे, मलाच मुलगा मान ना, मलाच मुलगा मान. याला भारतीय संस्कृती म्हणतात. लक्ष देऊन ऐका.
ही भारतीय संस्कृती आहे. कोण कोण झालं नाही मानवातून, कोण कोण घडलं नाही विचार करा ना. सगळेजण घडले, मानव जन्मातूनच घडले ना. छत्रपती शिवाजी महाराज मानव जन्मातूनच घडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवच होते. सगळे ज्ञानेश्वर महाराज मानव देहच धारण केलेले, सगळे माणसातूनच घडले. लक्षात ठेवा, याच्यामध्ये ताकद आहे. फक्त कुठं अडकायचं आणि कुठं मोकळं राहायचं हे कळालं पाहिजे. म्हणून टप्पे कळाले की जगणं कळत असतं, आणि जगणं कळालं की मुक्त आणि बंधन या दोन्ही गोष्टी आम्हाला ज्ञात होत असतात. मग झालंय काय महाराज? काही नाही, एकच गोष्ट झाली. आम्हाला असं वाटतंय की सकाळी गळ्यात माळ घातली की संध्याकाळी पांडुरंगानं दर्शन द्यावं. होईल का महाराज? किती पिढ्या खपल्या असतील आमच्या वारकऱ्याच्या, किती पिढ्याच्या गळ्यात माळ असेल, किती पिढ्यानं रामनामाची भक्ती केली असेल, विचार करा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एका जन्माचं सुकृत आहे का महाराज? नाही. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी, एका जन्माचं पुण्य नाही महाराज. कितीतरी वारकरी झाले आमच्या घरात, कितीतरी रामनामाची दीक्षा घेणारे झाले आमच्या घरात. भानुदास महाराजांचा जन्म होणं ही काही साधी गोष्ट आहे का? किती पुण्य असेल आई वडिलांचं, विचार करा. आई वडिलांचं असेल, आजोबा आजीचं पुण्य असेल, कितीतरी पिढ्याचं पुण्य असेल. थोडक्यात सांगू का तुम्हाला ताजं उदाहरण? अरे 500 वर्षापासून केवढा संघर्ष होता तुमच्या आमच्या जीवनातला. 500 वर्षामध्ये किती हिंदूंचं रक्त सांडलं गेलं असेल याचा विचार करा. शरयूनं किती रक्त झेललं असेल. बघा, रक्तरंजित त्या ठिकाणी सगळी ती शरयू झालेली होती. आताचा काळ आहे 92चा, जास्त दिवस झाले नाही, तुम्हाला खोटं सांगत नाही. ज्या दिवशी बाबरी मशीद पाडली का त्या दिवशी रक्ताचे लोटच्या लोट शरयूच्या मध्यभागातून वाहत होते, किनाऱ्यावरच नाही. कितीतरी प्रेत, अनेक प्रेत वाहत गेले. लक्षात ठेवा, किती आमच्या पिढ्याचं रक्त गेलं असेल. तेव्हा आम्हाला राम मंदिर आज दिसतंय. विचार करा, किती पिढ्या खपल्या असतील आमच्या. अरे किती पिढ्यानं आमच्या कष्ट केले असतील, आमच्या मायबापानं किती कष्ट केले असतील. मी तर नेहमी सांगतो, नका तुम्ही भजन करू, नका देवाच्या पाया पडू, नका टाळ वाजू, नका कीर्तनाला येऊ, नका कथा ऐकू. फक्त आई वडिलाची किंमत जाणा. प्रभू रामचंद्राची कृपा झालीच म्हणून समजा. बाकी काय करायचं? सगळं करायचं महाराज. सकाळी एका देवाच्या पाया पडतो, दुपारी एका देवाच्या पाया पडतो, तिन्ही संध्याला, आणि दिवसभर पाप करीत फिरतो. काय गरज आहे? कोणी सांगितलं तुम्हाला अशी भक्ती करायची? नाही सांगितली. अंतःकरण शुद्ध करा, बस. बाकी काही करायची गरज नाही. किती पिढ्यानं रक्त सांडलं असेल तेव्हा प्रभू रामचंद्राची मूर्ती उभी आहे. किती पिढ्या आमच्या या ठिकाणी सन्मार्गाला असतील तेव्हा प्रभू रामचंद्राची आमच्यावर कृपा आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, बाबा कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराही निवांत शिवाया. त्याच्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील, पण बाकी सगळ्या गोष्टी तू करतोस. नाही कशाला? सायास करीशी प्रपंच दिननिशी हरीशी न भजशी कोण्या गुणे. लोक म्हणतात महाराज काय सांगावं. आता आम्हाला अनुभव असतो ना भागवताच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून. भागवताला जाता जाता आम्ही लोकांना म्हणतो, चला ना भागवत ऐकायला, चला ना भागवत. गेली ना ती, चला ना भागवत ऐकायला. गेली ना ती. भागवताला 3, समाप्तीला 11चा टाइम असला 10:30लाच येतो. किती वाजता? विचार करायची गोष्ट आहे. लक्षात ठेवा, परमार्थ जतन करून ठेवला माता माऊल्यानं. पण एकमेव महाराष्ट्रातलं उदाहरण आहे. दोन्हीकडे महिलांमध्ये पुरुष. एवढे पुरुष कीर्तनाला फक्त मला आपल्या साडेगावातच दिसतात, बाकी नाही दिसत कुठं. खरंच नाही दिसत. नाहीच. 2-4 जण येतात, त्याच्यातले 2-3 जणांना ऐकू येत नाही, एकाला कळत नाही. बस कशी कीर्तन करायची विचार करा महाराज. हां, कशी कृपा होईल. सायास करीचे. बाकी सगळ्या गोष्टीसाठी खटपटी आमची. चला म्हणलं की आय हॅव नो टाईम. लोक म्हणतात महाराज आमच्याकडे वेळ नाही. बाकी सगळे इथून पुढे जाऊन लोक काय म्हणतात लक्ष देऊन ऐका. महाराज मरायला सुद्धा वेळ नाही. खरं आहे का हो? हे समजा यम आला आणि त्यांनी जर फास्ट टाकला, त्याला म्हणू का 1 बाजार होऊ दे अजून? हां, तो तर आम्हाला बुडापासून मारित नाही. लक्षात ठेवा, आएगी नोटीस तो जमानत न होगी. यमाची नोटीस सांगतो मी तुम्हाला थोडक्यात. चला 5 मिनिटाचा पूर्वरंग राहिला आपल्याकडे. यमाची नोटीस थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला. काय नोटीस आहे? कानाच्या जवळचे केस पांढरे झाले की समजायचं यमाची नोटीस आली. पण आम्ही इतके हुशार महाराज, आम्ही पांढरे होऊच देत नाही. एक केस. चांगलं दिसणं वाईट नाही, चांगलं दिसावंच महाराजांनी, पण अस्तित्व काय हे लक्षात ठेवा, अनुभूती काय हे लक्षात ठेवा. मला जायचंय हे लक्षात ठेवा. जायचंच ना. कोण राहिलंय मला सांगा. साडेगावमध्ये 350-400 वर्षाचं एखादं म्हातारा आहे का फ्रीजमध्ये? आहे का कुणाच्या घरी?
नाही खूप झालं 4 घंटे 5 घंटे 6 घंटे 7 घंटे, जास्त लांबचा पाहुणा असेल तर 10 घंटे. आहे का कोणी? नाही, कारण जावंच लागतंय, हे कोणी सांभाळून ठेवत नाही आम्हाला. म्हणून ही नोटीस आहे. आएगी नोटिस तो जमानत न होगी, पल्लों में अगर कुछ अमानत न होगी, अरे हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, करना पड़ेगा. किराए के घर को तू क्या संभाले, किराए के घर को तू क्या संभाले, एक दिन इसका मालिक इसे बाहर निकाले. मालिक काढणार रे बाहेर, हो करके कैद तुझे चलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. एके दिवशी जावंच लागणार आहे, कारण हे किरायाचं घर आहे. म्हणून लक्षात ठेवा, सायास करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी कोण्या गुणे. टाळाटाळ करतो आम्ही, आणि ही टाळाटाळ बंद करा. तुम्हाला सांगतो, संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो. आलं लक्षात? एवढा एक दृष्टांत पाहून आपण पूर्वरंग थांबू. संसार होत असतो आणि परमार्थ करावा लागतो. संसार सगळ्यांचाच होतो, किड्या मुंग्यापासनं सगळ्यांचा संसार होतो, कोणाचा होत नाही अशातला भाग नाही. मला सांगा, आपल्या साडेगावमध्ये एखादी चिमणी आली आणि त्या चिमणीनं कधी तुम्हाला विचारलं का हो की माझ्या चिमण्याचं लग्न राहिलंय, तुमच्या गावात एखादी चिमणी आहे का? विचारलं का चिमणीनं? प्रॉब्लेम कोणाला आहे? कोणाला आहे प्रॉब्लेम? हां, प्रॉब्लेम माणसाला आहे. लक्षात ठेवा, जनावरांना नाही. त्यांचे संसार होतात, त्यांच्यात लेकरं होतात, चारा भरतात, ते उडूनही जातात. कुणाकडे तक्रार नाही, काही कुठलंही डिमांड नाही कोणाकडे. किती संसार चांगला आहे का आमच्या संसारासारखा? अहो, एक घर जर आम्हाला बांधायचं, तुम्हाला सांगतो, स्टील कोणतं वापरायचं, सिमेंट कोणतं वापरायचं, माती कोणती घ्यायची, विटा कोणत्या घ्यायच्या, इंजिनियर कोणता लावायचा, किती खटपटे. हां, अहो, घराचं तोंड कोणीकडे करायचं, 2-2 महिने चर्चा. पूर्वेकडे करायचं का उत्तरेकडे करायचं का कुठं करायचं? अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिला 63 झोका झाडाने टांगला. अरे खोप्या मंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिला 63 झोका झाडाने टांगला. हुय्या रे हुय्या रे. कसा आहे सुगरणीचा खोपा? किती मजबूत खोपा, एअर कंडिशनर. अरे तोंड कोणीकडे घरायचं? 2-2, 3-3 महिने चर्चा करतो. हिच्या घराचं तोंड कोणीकडे? खालून वर आहे. लक्षात ठेवा, खालून वर आहे की नाही? किती खोपा मस्त आहे, खालून वर आहे. आमचं पूर्वेकडे का पश्चिमेकडे, किती चर्चा आहे. एक वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला, सुगरणीच्या खोप्यामध्ये तिच्याशिवाय कुणालाच जाता येत नाही. सगळ्या खटपटी करून आमच्या घरात कोण घुसेल याची गॅरंटी नाही. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अरे संसार संसार दोघा जीवांचा विचार, इथं सुखाला होकार न दुःखाला होकार. अरे संसार संसार जसं कबशीच घर, बशी बसे आरामशीर कप फिरे गर गर. बशी बसे, इथलं कीर्तन संपलं की दुसऱ्या गावचं कीर्तन, दुसऱ्या गावचं बशी बसे आरामशीर कप फिरे गर गर. काय व्याख्या केली? संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो. म्हणून ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. आणि हे जे धरणं जर तुटायचे असेल तर हरिजपाशिवाय पर्याय नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर सांगितलंय. म्हणून भावे मीन भक्ती भक्ती वीन भावे मीन भक्ती भक्ती
शक्ती बोलू नये बळेवी न शक्ती बोलू नये बळेवी न शक्ती बोलू नये बळेवी न शक्ती बोलू नये भावेवी न भक्ती भावे विन भक्ति 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 बड़े विन शक्ति हर्षभराने सप्तसुरानि करितो हे नमन हर्षभराने सप्त